मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. मी त्याला सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय. सगळ्या ओघामध्ये त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी. नाउ गेट आउट नाउ. फक ऑफ. मुंबईत काल भाजपच्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान एक वेगळीच घटना घडली आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेस विरोधात मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. वरळीच्या जांभोरी मैदानापासून NSI डोमपर्यंत हा मोर्चा आयोजित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र या मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि याच कोंडीमुळे एक महिला चांगलीच संतापली. या महिलेचा संताप अनावर झाला आणि थेट मंत्री गिरीश महाजन हे मीडियाला बाईट देत असताना ती महिला समोर आली आणि गिरीश महाजन यांची खरडपट्टीच काढली. तुमचं हे काय चाललंय, इथून निघून जा, शेकडो लोक वाहतूक कोंडीत अडकलेत, असा थेट सवाल त्यांनी केला. विरोध करायचाच असेल तर मैदानात जाऊन करा, रस्त्यावर कोंडी का करता, चालते वा इथून, अशा भाषेत त्यांनी गिरीश महाजनांना झापलं. यावेळी त्या महिलेनं उपस्थित पोलिसांनाही धारेवर धरलं. इतकी मोठी कोंडी होत असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेतायत, असा सवालच केला. मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. काय करणार फिरलं जरा. यहाँ पर इंचार्ज कौन है बॉस? मैं आपसे कुछ पूछ रही हूँ. हु इज इंचार्ज? Oh no, before you allow the damn traffic. No, I've been waiting. I have to pick up my bloody child. I've been standing. When are you moving? There is an empty ground there. Go shout there. Now. Get out now. Fuck off. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आज माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की वाहतूक कोंडीमुळे ती महिला वैतागली होती. मोर्चामुळे काही प्रमाणात गैरसोय होतेच. मी तिला समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटात निघून जाऊ, पण त्या महिलेनं काही ऐकलं नाही. त्या महिलेनं बाटली फेकून मारली. पण पुढच्या वेळी अशी आम्ही गैरसोय होऊ देणार नाही, आम्ही काळजी घेऊ, असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या. तरी तसं बोलायला नको होतं. तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोर. तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे आता मी सांगू शकत नाही अशा त्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात. त्यामुळे पोलिसही, महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. एकीकडे राजकीय मोर्चा आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांची अडचण. या घटनेमुळे पुन्हा एकदा आंदोलन आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.